राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येते। ठाकरेंच्या गटाने सुद्धा बीएमसी मध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याची शक्यता आता समोर येते। दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकांच्या यंत्रणेवर आता राजकीय वटघाळ पाहायला मिळते। दरम्यान या घडामोडी पाहायला मिळत आहेत। निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना शिवसेना ठाकरेंच्या गटाकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जाते। यासाठी गटनेते किशोरी पेडणेकर आणि इतर अनुभवी नगरसेवक यांना मातोश्रीवर बैठकीसाठी देखील बोलावण्यात आल्याची माहिती नुकतीच समोर येते। बीएमसी महापौर पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 7 फेब्रुवारीला सुरू होणार असून त्यानंतर 11 तारखेला महापौर पदाची निवडणूक होणार आहे। आतापर्यंत भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडून महापौर पदासाठी उमेदवारांचं नाव चर्चेत आहे, परंतु ठाकरे गटानेही उमेदवार अर्ज दाखल करू शकतात की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागले। राजकीय समीक्षांचं असं म्हणणं आहे की शिवसेना ठाकरेंचा गट यांच्याकडे बीएमसी मध्ये संख्याबळ कमी असलं तरीही उमेदवार अर्ज भरून राजकीय संदेश देण्याची शक्यता आहे, कारण निवडणुकीचा संघर्ष आता अधिकच तीव्र आणि गतिमान होत चाललेला पाहायला मिळतोय। बीएमसी निवडणूक निकालानुसार भाजप 89 तर शिवसेना युबीटी 65 आणि शिवसेना शिंदे गट 29 आणि इतर काही पक्षांच्या जागा आहेत। त्यामुळे महापौर पदासाठी आता अंतिम संघर्ष आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 7 फेब्रुवारी पर्यंतच्या घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत। त्यातच आता ठाकरे गटाकडून देखील महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे एक वेगळी चर्चा आता राज्याच्या राजकारणातून पाहायला मिळते।